सासरी 2 दिवस आराम केल्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुण्याच्या घराकडे. आणि पुणे म्हणजे काय एक वेगळाच आनंद. म्हणजे पुण्यात अनेक वर्ष राहिल्यामुळे त्या शहरात पाऊल ठेवलं की जुन्या आठवणी आणि वेगळाच आनंद वाटतो. म्हणजे फायनली आम्ही पुण्याच्या घरी पोहोचलो. घराबाहेर पोहोचलो तर काय तिथे तर स्वागताचा जंगी थाट सुरू होता. माझ्या नणंद मृणाल आणि सोहमने मिळून आमच्या स्वागताची खूप सुंदर अशी तयारी केली होती. दारात अगदी फटाके वगैरे वाजवून सुंदर अशी रांगोळी काढून आणि डेकोरेशन, केक सगळंच खूप स्पेशल आणि छान होतं. त्या बऱ्याच दिवसांनी सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या, केक कटिंग झालं, छान ऑप्शनही झालं आणि एवढ्या दिवसांनी सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. मुख्य म्हणजे सासूबाई माझ्या सुगरण आहेत. त्यांनी आमच्या स्वागतासाठी खास अस्सल पुणेरी पद्धतीचा बेत केला होता. मस्त चमचमीत नॉनव्हेजचं जेवण बनवलं होतं. त्यामुळे आम्ही मस्त जेवणावर ताव मारला, जेवण उरकलं आणि मग काय रात्री उशिरापर्यंत गप्पा रंगल्या. कारण त्यानंतरचे पुढचे 2 दिवस आम्ही पुण्यातच फक्त शॉपिंगसाठी घालवणार होतो. कारण काही कौटुंबिक कार्यक्रम आणि त्यासाठी आम्हाला खरेदी करायची होती. त्यामुळे मग निघालो आम्ही खरेदीसाठी. पुण्यात गेलो आणि मंडई तुळशीबागेत फेरफटका नाही मारला असं होईल का? तर आम्ही मस्त सगळीकडे फिरत होतो, मजा करत होतो. फेरफटका मारला, मस्त खाल्लं आणि मग आम्ही गेलो खरेदी करण्यासाठी. तर पार्टीवेअर साड्या वगैरे खरेदी केल्या. छान 2.5 वर्षांची कसर भरून निघाली. सोबतच मुलांसाठी ड्रेसेस घेतले आणि नवऱ्यासाठी मस्त कपड्यांची खरेदी केली. छान वाटत होतं. फिरत होतो, ऊन पण होतं खूप, पण खरेदीही करायची होती. तो एक आनंद होता. त्यामुळे आमचा वेळ कसा गेला ते काही समजलंच नाही. खूप भयंकर फिरलो आणि मग त्यानंतर भूक लागली होती. जेवणासाठी थांबलो आम्ही बाहेरच मस्त दुपारचं जेवण केलं. आणखी खरेदी केली, छोटी मोठी खरेदी उरकली आणि मग आम्ही निघालो घराकडे. आणि भारतात जाण्यासाठी मुख्य कारण आणि कार्यक्रम कोणता होता हे पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.